नमस्कार, माझे नाव गणेश शिवदे। आज आपण संभाजीनगर सिल्लोड येथे आलेलो आहे सरोदे सर आणि संतोष सपकाळ सरांसोबत। आपण ताईन त्यांना आपलं ई बायोटोरियमचं बायोमॅग्नेटिक मॅट्रेस दिलं होतं, उषा ताईन त्यांना। तर त्यांनी आपलं हे किट वापरलेलं आहे, जवळजवळ 7-8 महिने झाले आणि ते किट वापरल्यानंतर त्यांना बरेचसे छान रिझल्ट आलेला आहे। तर त्यांना काय त्रास होता आणि वापरल्यानंतर काय रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्याकडून ऐकूया। ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही हे किट किती दिवसापासून वापरताय आणि तुम्हाला हे वापरल्यानंतर काय रिझल्ट आला, थोडासा तुमचा अनुभव सांगा। माझं नाव उषा प्रदीप जाधव, राहणार सिल्लोड। आणि सर, माझ्याकडे सरोदे सर आणि सपकाळ सर आले होते। त्यांनी मला ई बायोटोरियमचं किट दिलं। 1-2 ते 3 महिन्यातच मला रिझल्ट आला। ऍसिडिटी आणि हात सुजला होता हाताला पोटासाठी, आणि थोडंसं मला असं दम आल्यासारखं होत होतं, त्याला पण रिझल्ट आला सर। ओके। म्हणजे ताईन त्यांचा हात सुजलेला होता, ऍसिडिटीचा खूप त्रास होता आणि दम पण लागायचा, असे वेगवेगळे त्रास त्यांना होते आणि या त्रासावर त्यांना खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे। जवळजवळ आज 8 महिन्यापासून ते वापरत आहे आणि सुरुवातीला 2-3 महिन्यामध्ये रिझल्ट आला, 3 महिन्यामध्ये। म्हणजे मित्रांनो, गोळी औषध न खाता नॅचरल पद्धतीने आपलं मॅग्नेटिक मॅट्रेस, वॉटर एनर्जी पॅड आणि ब्रेसलेट वापरून त्यांचा हा त्रास बरा झालेला आहे। तर आज हे लोक जे ताई व्हिडिओ बघताय, यांना तुम्हाला काय सांगायचं, हे किट वापरायला पाहिजे की नाही पाहिजे, किंवा हे किट पासून आपल्याला किती चांगल्या प्रकारे आपण फॅमिलीला वाचवू शकतो? सर, ई बायोटोरियम मॅट्रेसचं किट असं सर्वांनी वापरायला पाहिजे। माझ्या मते नाही, सगळ्याच्या मते सांगते मी, वापरायलाच पाहिजे। आणि याचे रिझल्ट खूप छान आहे। न गोळी औषध खाता, पाणी पिऊन, हातात ब्रेसलेट घेऊन आणि किट वापरून जर आजार बरं होत असेल तर वापरायला काहीच अडचण नाही। म्हणजे मित्रांनो, प्रत्येकाने हे किट नक्की वापरायला पाहिजे आपल्या घरामध्ये, कारण हे घरातलं डॉक्टर म्हणून काम करतं। एवढंच हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। जसं ताईन त्यांना रिझल्ट आला, प्रत्येक घरामध्ये आज महिला आहेत, त्यांनाही काही ना काही त्रास असतात। तर आपल्या घरामध्ये नक्की हे किट घ्या आणि वापरा, एवढंच सांगायचं आहे। विश यू ऑल द बेस्ट। सगळ्यांना धन्यवाद। थँक्यू सो मच।